जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन याचा अभ्यास आपला सुरू आहे आणि आज 5व्या अध्यायाला आपण प्रारंभ करतो आहोत. या जो शुभारंभ होतोय 5व्या अध्यायाच्या त्या निमित्ताने सर्वप्रथम माझ्या सद्गुरूंच्या चरणी पुन्हा एकदा वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांनाही वंदन, आचार्यांच्या चरणी वंदन, परमपूज्य खंदारकर महाराज यांच्याही चरणी वंदन आणि आपल्या सर्वांना अभिवादन. सुरुवात करण्याच्या आधी, शुभारंभ करण्याच्या आधी सद्गुरूंचं स्मरण तर करावंच, पण या सगळ्यांची मला आठवण होण्याचं अजून एक कारण आहे. ते म्हणजे इतका सगळा हा कठीण प्रांत आहे, इतकं सगळं हे कठीण तत्वज्ञान आहे भगवद्गीतेचं, ज्ञानेश्वरीचं, की आपण कोणाचं बोट धरून चालतो आहोत याचं सदैव स्मरण असावं आणि ते मुख्यतः बोट सुटू नये. कारण थोडासा बारकावा असा त्यातला की जोपर्यंत मी बोट धरलेला आहे तोपर्यंत ते सुटण्याची शक्यता असते. जोपर्यंत ते माझा हात धरत नाहीत, आणि ते माझा हात धरत नाहीत याचा अर्थ त्यांनी माझा हात धरावा एवढी योग्यता, तेवढा अधिकार आपण प्राप्त करून घेतला पाहिजे थोडक्यामध्ये. त्यामुळे त्यांचं बोट धरून धरूनच पुढे जायचं आपल्याला. हे सगळं का प्रस्तावना करतोय तुमच्या लक्षात येईल, कारण खरोखर कठीण प्रांत आहे. आपल्याला असं वाटतं काय कठीण आहे त्याच्यामध्ये, दिलेले आहेत सगळे, मराठीत अर्थ दिले आहेत, संस्कृतचा अर्थ दिला आहे, शब्दांचे अर्थ दिले आहे. इथेच आपण फसतो नेमका. आणि मग आपण बघणारच आहोत की अर्जुनाच्या प्रश्नाने या अध्यायाची सुरुवात होणार आहे. पण मग आपल्या बुद्धीच्या मर्यादेमध्ये आपल्याला हे कळत नाही की अर्जुनाने आधी जो प्रश्न विचारला होता तो आणि हा प्रश्न याच्यात फरक काय आहे. असे प्रश्न जेव्हा अभ्यासाच्या वेळेला उपस्थित केले जातात तेव्हा लक्षात येतं की का म्हणून संतांच्या चरणी शरणच जावं लागतं, त्याला दुसरा उपायच नाही. आणि म्हणून मी या सगळ्या संत महात्म्यांचं पुन्हा एकदा वंदनपूर्वक स्मरण केलं, पुन्हा एकदा करतो. आणि आपल्या मर्यादेमध्ये जेवढं चिंतन आपल्याला करणं शक्य आहे, समजून घेणं शक्य आहे वाचनाच्या निमित्ताने, तेवढं करूया. बाकी आहेतच परमपूज्य मंदाताई आणि परमपूज्य काका. याच्यात ज्या काही त्रुटी आपल्या वाचनात राहून जातील, काही अनुत्तरित प्रश्न राहतील, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुठे जायचं. यासह आपण सुरुवात करू. 4था अध्याय आपला मागच्या वेळेला त्याची सांगता झाली. एक विचार आला होता, बघूया कसं होतं, की आत्तापर्यंत आपण खूप सविस्तर आणि खूप खोलवर विचार करण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण कधी कधी असं होऊ शकेल की त्याच संकल्पना जर पुढे आल्या तर आपण थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न करूया आपल्या वाचनाचा, असं मला वाटलं. बघूया ते कितपत जमत आहे आणि कितपत शक्य आहे. कारण विनाकारण वेग वाढवण्यासाठी वेग नाही वाढवायचा आपल्याला, पण पुनरावृत्ती जर होत असेल तर ती टाळून थोडासा वेग वाढवता येऊ शकतो. तर 4थ्या अध्यायाची सांगता मागच्या वेळेला झाली. 3ऱ्या अध्यायामध्ये अम, 3ऱ्या अध्यायामध्ये ज्ञान म्हणजे काय हे सांगून झाल्यानंतर 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी ज्ञानाची महती गायलेली. भरपूर ज्ञानाचं वर्णन किंवा त्याची महती, ज्ञानाची महती, ज्ञानाचं महात्म्य, हे सगळं गाऊन झालं. आणि ही जी कथा आपल्याला ज्ञानेश्वर माऊली सांगतात, या मागच्याला पण तो छान विचार केला होता. शेवटच्या श्लोकावरच्या ज्या ओव्या आहेत ज्ञानेश्वर महाराजांच्या, त्याचा आपण विचार करताना
ज्ञानेश्वर महाराजांनी शांत रसाची कशी उत्पत्ती आता या कथेच्या माध्यमातून मी श्रोत्याच्या अंतःकरणात निर्माण करणार आहे अशा पद्धतीचं वर्णन केलं होतं. आणि हा जो शांत रस आहे तो उरलेल्या शृंगारादी जे 8ही रस आहे त्यांच्यावर कसा भारी पडेल असं सगळं वर्णन. आणि मग त्या रसाचे अंग म्हणून मग विभाव, अनुभाव, स्थायी भाव, संचारी भाव हा सगळा विचार आपण केला होता. थोडक्यामध्ये काय की ज्ञानेश्वर महाराज आपल्याला एक सुंदर कथा सांगतात आहे, भगवद्गीतेची कथा सांगतात आहे. तर त्या कथेचीच आता ही आपली आपण काय म्हणूया ही कथाच आपण सुरू ठेवतोय 5व्या अध्यायाच्या निमित्ताने. तीच कथा पुढे आता सरकत जाणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मनामध्ये छान त्याच्याबद्दल एक उत्सुकता निर्माण केलेली आहे की आता पुढे काय असेल. आणि मागच्याला तो आपण खूप सुंदर विचार केला होता की असे विचार फक्त ज्ञानेश्वर महाराजच करू शकतात की ही कथा ऐकण्याने काय होणार आहे. तर आपल्या कानाला पुष्कळ दिवसांचे एक तर उपोषण सोडल्याचे समाधान होणार आहे. आणि दुसरं महत्वाचं असं की संसार दुःख आपल्या मनातून निघून जाणार आहे या भगवद्गीतेच्या श्रवणानंतर, ज्ञानेश्वरी श्रवणानंतर. तर त्याला सुद्धा जाताना खिन्न किंवा असंतुष्ट आपण वाटू देणार नाही आहे, तर आपण त्याची सुखाने बोळवण करणार आहे. इतका विलक्षण विचार, उदात्त उन्नत विचार फक्त ज्ञानेश्वर महाराजच करू शकतात. ही कथा आपण ऐकतो आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणे तुमच्या लक्षात आलं असेल म्हणून बऱ्याच वेळा म्हणजे तुम्ही जर आचार्यांचं भाष्य पाहिलं भगवद्गीतेवरचं तर त्याच्यामध्ये त्यांच्या सांगण्याचा उद्देश वेगळा. तिथे त्यांना भगवंतांना काय म्हणायचं आहे हे शंकराचार्य स्पष्टीकरण देऊन सांगतात. कारण मी जसं म्हणालो की संतांचे पाय धरल्याशिवाय आपल्याला भगवंतांना काय सांगायचं हे कळूच शकत नाही, अशक्य आहे. त्या अभ्यासाला लागल्यानंतर तर अगदी नक्की लक्षात येतं, आपल्या स्वतःच्या लक्षात येतं. दुसऱ्या कोणी सांगितलं म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवायचा असा विषयच नाही आहे. पण ह्याच्या उलट ज्ञानेश्वर महाराज आपल्याला कथा सांगतात. आणि म्हणून ते मध्येच कुठेतरी संजयाला घेऊन येतात, मध्येच धृतराष्ट्राचा उल्लेख करतात. आणि इट इज स्टोरी टेलिंग, इज ट्राईंग टू टेल अस अ स्टोरी. पण ही कथा सांगताना ज्ञानेश्वर महाराजांच्याच भाषेमध्ये त्याच्यात साहित्य पण आहे, शांती पण आहे, काव्य पण आहे, मोक्ष पण आहे, रस पण आहे आणि परतत्व पण आहे. आणि नुसतं ते या दोन्ही गोष्टी आहेत असं नाही, तर त्यातल्या सीमारेषा सुद्धा स्पष्ट आहे. त्यामुळे नेमकं आपल्याला त्यातनं काय घ्यायचं आहे आणि काय टाकायचं आहे, काय महत्वाचं आहे, काय गौण आहे. येथ अविद्या नाशु हे स्थळ तेणे मोक्षपादन फळ, या दोही केवळ साधन ज्ञान, हे इतुलीची नानापरी निरूपिले ग्रंथ विस्तारी. असं जर ज्ञानेश्वर महाराज स्वतः म्हणत असतील 18व्या अध्यायामध्ये तर त्यांनी सांगूनच ठेवलेलं आहे की मला काय घ्यायचं आणि काय टाकायचं. त्यामध्ये सीमारेषा सुद्धा स्पष्ट दिसणार आहे. आपल्या शुद्ध मराठीमध्ये कन्फ्युजन होणार नाही, आपलं कुठेही गोंधळ उडणार नाही की मी नक्की काय घ्यायला हवं. पण असं जरी असलं तरी महाराज जसं म्हणतात आहे की असं जरी असलं तरी ह्या दोन्हीचा आनंद घेत घेत म्हणजे काव्याचा आनंद घेत घेत जर मोक्ष मिळाला तर, रसास्वाद करता करता परतत्वाची प्राप्ती झाली तर, आणि साहित्याचा आनंद उपभोगत जर मला शांती प्राप्ती झाली तर हरकत काय आहे. अशा प्रकारचं एक सुंदर आव्हान आपल्यासमोर ठेवलं ज्ञानेश्वर माऊलींनी. आणि असा सगळा विचार आपला 4थ्या अध्यायाच्या शेवटी झाला मागच्या वेळेला करून, आणि 5व्या अध्यायामध्ये आपण आता प्रवेश करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा मी मगाशी सुरुवातीला प्रस्तावना केली त्याप्रमाणे संतांचं बोट अजिबात सोडायचं नाही आहे, कारण थोडंसं जरी ते सुटलं की आपण नक्की हरवणार आहे तत्वज्ञानाच्या जंगलामध्ये. तर मी जसं म्हणत होतो की 3ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानाचं वर्णन झालं आणि 4था जो अध्याय आपण आत्ता आपले उपसंहार झाला मागच्या वेळेला त्याच्यामध्ये ज्ञानाचं महात्म्य, त्याचं महानता गायल्या गेलेली आहे. आता पुन्हा 5व्यामध्ये प्रवेश करण्यासाठी थोडंसं आपल्याला आधार 4थ्याचा घ्यायचा आहे, म्हणजे नीट प्रवेश आपल्याला होईल. आणि मी मगाशी जो प्रश्न उपस्थित केला त्याचा आपल्याला उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करायचा. आता 4थ्या अध्यायामध्ये 18वा जो श्लोक होता त्याच्यामध्ये कर्मण्य कर्मयः पश्येत कर्मणीच कर्मयः सबुद्धिमान मान्येषु सयुक्त कृत्स्न कर्मकृत. मी काही श्लोक तुमच्यासमोर ठेवतोय कशासाठी, ज्ञानाचं महात्म्य भगवंतांनी 4थ्या अध्यायात कसं गायलं आहे
हे सांगण्यासाठी वानगी दाखल काही श्लोक आहेत. आता जो मी श्लोक वाचला त्याचा अर्थ पुन्हा एकदा उजळणीचाच भाग आहे. आठवेल आपल्याला वाचल्यानंतर की शरीरेंद्रियांकडून होणाऱ्या कर्माच्या ठिकाणी आत्म्याचे अकर्म म्हणजे अकर्तृत्व जो पाहतो, आणि शरीरेंद्रियांच्या अकर्माच्या ठिकाणी कर्मभावाच्या ठिकाणी म्हणजे कर्म तो पाहतो, म्हणजे मी काही करत नाही असा कर्मनिवृत्तीचा मानसिक व्यापार जो जाणतो, तो सर्व मनुष्यांमध्ये बुद्धिमान आणि योगयुक्त व सर्व कर्मे करणार आहे. खूप सुंदर आपण त्याच्यावर विचार केला तर आठवत असेल तर कर्माच्या ठिकाणी अकर्म आणि अकर्माच्या ठिकाणी कर्म जो बघू शकतो त्याचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. त्याच्याच पुढे 21व्या श्लोकामध्ये 19व्या श्लोकामध्ये ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम तमाहु पंडितम बुधाहा. मी पूर्ण श्लोक नाही वाचत आहे, हे दुसरं चरण आहे त्या श्लोकाचं, किंवा सुरुवातीपासून वाचलं तर यस्य सर्वे समारंभः काम संकल्प वर्जितः. थोडक्यामध्ये ज्याची सर्व कर्मे फलेच्छा रहित व कर्तृत्वाभिमान रहित आहेत आणि ज्ञानरूपी अग्नीने ज्याची कर्मे दग्ध झाली आहेत त्या पुरुषाला विद्वान लोक पंडित म्हणतात. तमाहु पंडितम बुधाहा. हे श्लोक आपल्याला का बरं पटकन एकदा बघायचं आहे, यातनं आपल्याला एक सूत्र लक्षात येईल. म्हणून अर्थाकडे जर लक्ष ठेवलं तर लक्षात येईल आपल्याला की या सगळ्या श्लोकांच्या माध्यमातून भगवंत सातत्याने अर्जुनाला काय सांगण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा इथे सुद्धा कोणाचं वर्णन आलं आहे लक्षात आलं असेल, हे ज्ञानाचं वर्णन आहे की त्याची सर्व कर्मे फलेच्छारहित होतात, कर्तृत्वाभिमान रहित आहेत आणि ज्ञानरूपी अग्नीने त्याची कर्म दग्ध झालेली आहे. आणि अशाच पुरुषाला विद्वान लोक पंडित म्हणतात. हे 19व्या श्लोकामध्ये. पुढे 21व्या श्लोकामध्ये शारीरम केवलम कर्म. पुन्हा पूर्ण श्लोक वाचत नाहीये. अर्थ आहे की आशारहित ज्याने चित्त व शरीरेंद्रिय यांचा निग्रह केला आहे, सर्व भोग साधनांचा ज्याने त्याग केला आहे, तो पुरुष केवळ देहस्थितीला उपयोगी असे कर्म करीत असला तरी पापाला प्राप्त होत नाही. देह निर्वाहासाठी त्याच्या ज्या क्रिया चालतात त्याच्यातून कुठल्याही पापाची पाप निर्माण होत नाही, तो पापाला प्राप्त होत नाही. तर त्याच्याच पुढच्या श्लोकात यदृच्छ लाभ संतुष्ट म्हटलाय की जो प्रयत्नां वाचून होणाऱ्या लाभाने संतुष्ट आहे. समसिद्धावसिद्धौच वगैरे वगैरे शीतोष्णादी द्वंद्वरहित आहे, मत्सररहित आहे, कर्माच्या सिद्धी आणि असिद्धीविषयी समान आहे, तो कर्म करूनही बद्ध होत नाही. आणि नंतर 24व्या श्लोकामध्ये आठवत असेल ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. त्याच्यातला तो बारकावा तुम्हाला आठवत असेल, आपण विचार केला होता की संन्यासी ज्ञानी संन्यासी जेव्हा यज्ञ करतो तेव्हा ब्रह्मच हे सगळं झालेलं आहे, आणि गृहस्थ संन्यासी जेव्हा कर्म करतो तेव्हा हे सगळं ब्रह्मरूप आहे. फरक आहे दोनमध्ये. खूप सुंदर बारकावा आहे तो, सोडून देऊ कारण जेवढा आपल्या बुद्धीला म्हणजे माझ्या बुद्धीला झेपणार आहे तेवढं मी बोललेलो आहेच आधीच. त्याच्या पलीकडे आय प्रॉली शुडंट पंच ओव्हर माय वेट ज्याला म्हणतात. पण खूप सुंदर बारकावा आचार्यांनी आपल्यासमोर ठेवला आणि परमपूज्य मंदादींनी त्याचं अतिशय सुंदर विवेचन केलेलं आहे की ह्या श्लोकाचा जो अर्थ आहे तो ज्ञानी संन्यासासाठी कसा वेगळा आहे, आणि गृहस्थ जो यज्ञ कर्म करतो, निष्काम कर्म करतो, तो सुद्धा तो हे सगळं ब्रह्मरूप आहे असं समजून करतो. तिथेच आपण जाणीजे यज्ञकर्म उदरभरण नव्हे जाणीजे यज्ञकर्म असा विचार केला होता. पुन्हा इथेही काय आलंय, ज्ञानाचं वर्णन आलेलं आहे. पुढे 32व्या श्लोकामध्ये कर्मजान विद्धितान सर्वान असा उल्लेख आलेला आहे की वेदांच्या द्वारे ज्याने अनेक यज्ञांचा विस्तार झाला आहे तसं ते सर्व यज्ञ कर्मजन्य आहेत. कर्मजान विद्धितान असे जाणून तू मुक्त होशील असं म्हटलेलं आहे. आणि सर्वम कर्माखिलम पार्थ असं 33व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की हे जे सगळे यज्ञ आहे, सगळे यज्ञ तुम्हाला आठवत असतील 12-13 प्रकारचे यज्ञ आपण बघितले होते, त्या सर्व श्रौत आणि स्मार्त कर्मांची समाप्ती ही कशामध्ये होते, ज्ञानामध्येच होते. आणि 37व्या श्लोकामध्ये ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा, की प्रज्वलित झालेला अग्नी जसा काष्टांना भस्म करतो
त्याप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांना भस्म करतो. पुन्हा आम्ही कशासाठी सांगतोय, या श्लोकांमधून आपल्याला एक सामान्य विचार शोधायचा आहे. शोधायचा म्हणण्यापेक्षा तो माहितीच आपल्याला की ते ज्ञानी जो पुरुष आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी 41 क्रमांकाचा जो श्लोक होता त्याच्यामध्ये योग संन्यस्त कर्माणम असा तिथे उल्लेख आलेला आहे. म्हणजे काय की ज्याने निष्काम कर्मयोगाच्या द्वारा सकाम कर्माचा त्याग केला आहे, आत्मज्ञानाने संशयाचा छेद केला आहे, अशा आत्मज्ञानी पुरुषाला कर्मे बद्धता निर्माण करत नाही. म्हणून मी म्हणालो बोट सोडायचं नाही आहे. एकदम जरा पॉवर पॅक झालं सगळं, कारण श्लोकच तसे आहेत आणि सगळे श्लोक आपण एकत्र घेतल्यामुळे. पण याच्यातनं एक सामान्य धागा लक्षात आला असेल पुन्हा एकदा, की हे सगळं ज्ञानाची महती गाणारे श्लोक आहेत. आणि याच्यामध्ये कशाचं वर्णन आहे? कर्मसन्यासाचं वर्णन आहे. आलं असेल लक्षात, कर्मसन्यासाचं वर्णन आहे. आणि म्हणून कर्मसन्यासाचं इतकं वर्णन, ज्ञानाची इतकी महती गायल्यानंतर अर्जुनाला काय वाटलं होतं? 4थ्या अध्यायाच्या शेवटी पुन्हा एकदा भगवंत काय सांगतील? अर्जुना, ही बघ भगवे कपडे, ते तू परिधान कर आणि चल आता अरण्यामध्ये. असं काहीतरी अपेक्षित होतं अर्जुनाला. पण भगवंतांनी तसं काहीही म्हटलं नाही. नेमका शेवटच्या 42 क्रमांकाच्या श्लोकामध्ये भगवान म्हणाले, चित्वैनम चित्वैनम संशयम योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत. शेवटच्या श्लोकामध्ये पुन्हा त्याला कर्म करण्याची आज्ञा भगवंतांनी केली. त्यामुळे अर्जुनाला जी अपेक्षा होती की इतकं सुंदर, इतकं सगळं आपल्या भाषेत भव्य आणि दिव्य वर्णन ज्ञानाचं ऐकलं, त्या ज्ञानाची महती गायली भगवंतांनी. तो जो ज्ञानी असतो त्याला कशी कर्म बद्ध करत नाही, लिंपत नाही, सगळं सगळं सुंदर वर्णन ऐकल्यानंतर स्वाभाविकच, अगदी स्वाभाविकपणे अर्जुनाला असं वाटलं की आता मलाही भगवंत हेच सांगणार की आता तू सगळं कर्मांचा त्याग कर. कारण कर्मसन्यासाचं वर्णन आत्ता आपण हे सगळे श्लोक त्याच्यासाठी बघितले. त्याच्यामध्ये ज्ञानाचं आणि कर्मसन्यासाचं वर्णन आहे. पण हे सगळं सांगून झाल्यानंतर भगवंत म्हणाले की उत्तिष्ठ भारत, ते सोडलेलं नाही. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकच आता अर्जुनाच्या मनात काय प्रश्न निर्माण झालेला आहे की एवढं सगळं कर्मसन्यासाचं सगळं वर्णन तुम्ही केलं, मग आता पुन्हा मला कर्म किंवा कर्मयोग करायला तुम्ही सांगता आहात, तर अर्थातच आता ह्याच्यामध्ये श्रेष्ठ काय आहे तुम्ही सांगा, असा हा पुढचा प्रश्न अगदी स्वाभाविक प्रश्न आहे. कारण गोष्ट काय आहे, मुद्दा असा आहे की या दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत. कोणता? कर्मसन्यास आणि कर्मयोग. कारण कर्मयोगामध्ये कर्म करणं अपेक्षित आहे आणि कर्मसन्यासामध्ये कर्म सोडणं अपेक्षित आहे. त्यामुळे या परस्पर विरोधी गोष्टी असल्यामुळे त्या एका पुरुषाच्या ठिकाणी संभवत नाही, एका मनुष्याच्या ठिकाणी संभवत नाही. आणि त्याच्यामध्ये कालभेद आहे असं विधान नाही. नाहीतर कालभेद असेल तरी संभवतात एका मनुष्याच्या ठिकाणी. त्यामुळे यातलं नक्की आता मी काय करावं असा प्रश्न. या पार्श्वभूमीवरती, या पार्श्वभूमीसह, या प्रस्तावनेसह आपण 5व्या अध्यायात प्रवेश करू. श्री विठ्ठल ज्ञानेश्वरी भावदर्शन, अध्याय 5वा. अर्जुन उवाच. संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. पहिला श्लोक आणि अर्जुनाचा प्रश्न. संन्यासं कर्मणां कृष्ण पुनः योगं च संशसि यत् श्रेयः एतयोः एकं तत् मे ब्रूहि सुनिश्चितम, असा त्याचा पदच्छेद. अर्थ आहे की अर्जुन म्हणाला की श्रीकृष्णा, तू एकदा कर्माचा त्याग आणि पुन्हा कर्माचे अनुष्ठान करण्यास सांगतोस, पण या दोन्हींमध्ये जे अधिक श्रेयस्कर असेल त्या एकाचाच चांगल्या रीतीने निश्चय करून उपदेश कर. म्हणून इतकी सगळी आपण जी एक 10-15 मिनिटं सगळी पार्श्वभूमी बघितली की अर्जुनाच्या मनामध्ये, कारण कसं आहे, भगवंत अर्जुनाशी प्रत्यक्ष बोलत होते आणि तो अर्जुन होता, तो काही मी नव्हतो.
त्यामुळे त्याच्या हे सगळं लक्षात आहे भगवंतांनी काय काय सांगितलं. मी विसरून गेलो ना, कारण चौथा अध्याय काका म्हणतात तसा संपला, उरकला, आटोपला. पाचव्याला सुरुवात, त्यामुळे पुढे पाठ मागे सपाट, आणि पुढेही पाठ आहे का हा एक प्रश्नच आहे. म्हणजे असो, तर तसं अर्जुनाचं नसल्यामुळे हे सगळं वर्णन ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतोय की हे श्रीकृष्णा, तू कर्माचा त्याग, कारण काय आत्ता आपण काय बघितलं, कर्मसन्यासाचं वर्णन बघितलं सगळं चौथ्या अध्यायामध्ये. त्यामुळे कर्माचा त्याग इतकं सगळं सुंदर तू वर्णन केलास आणि पुन्हा मला कर्माचं अनुष्ठान करायला सांगतोस. मग आता या दोन्हीमध्ये श्रेयस्कर काय आहे, त्या एकाचा चांगल्या रीतीने तुम्हाला निश्चित उपदेश कर. आता मी जसं म्हणालो मगाशी की आपल्याला संतांचं बोट सोडायचं नाही आहे. का? कारण एक तर आपल्या लक्षात येत नाही, त्यामुळे संत आपल्या लक्षात आणून देतात, आणि दुसरं लक्षात जरी आलं तरी त्याचा अर्थ नीट लावता आला पाहिजे. कारण आपण मागच्या वेळेला एकदा बोललो होतो की तिसरा जो अध्याय आहे त्या अध्यायाची सुरुवात कशाने झाली होती? अर्जुन उवाचानीच झाली होती. अर्जुनाने प्रश्नच विचारला होता, काय? जायसी चेत्कर्म नसते मता बुद्धिर्जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. की अर्जुन म्हणाला की जनार्दना, निष्काम कर्मापेक्षा आत्मविषयक ज्ञान श्रेष्ठ असे जर तुला संमत आहे, तर मग केशवा हिंसादी दोषांनी युक्त अशा क्रूर कर्मामध्ये मला का नियुक्त करतोस? माझ्या बुद्धीने जर मी पाहायला गेलो तर मला असं वाटतं हे दोन्ही प्रश्न सारखेच आहेत. अर्जुन तेच तर विचारतोय, ज्ञान श्रेष्ठ का कर्म श्रेष्ठ, असं वाटतं. म्हणून मला असं वाटतं की माझं असं मत आहे की ह्या वाक्यांना परमार्थामध्ये शून्य किंमत आहे असं परमपूज्य काका सांगतात. काका म्हणतात ते वाटणं बिटणं काय आहे ते संतांपर्यंत, सद्गुरूंपर्यंत आणि शास्त्रापर्यंतच ठेवावं. म्हणून मी मगाशी सुरुवातीला बोललो की त्यांचं बोट धरूनच आपल्याला पुढे जायचं आहे. खूप गहन तत्वज्ञानाचा हा प्रांत आहे सगळा. आणि एकच प्रश्न दोनदा विचारायला अर्जुन माझ्या एवढा बिंडो निश्चितच नाही आहे. ते आपल्याला ताबडतोब लक्षात आलं पाहिजे की तिसऱ्या अध्यायामध्ये जर अर्जुनाने हाच प्रश्न विचारला असेल तर अर्जुन पाचव्या अध्यायाच्या सुरुवातीला पुन्हा तोच प्रश्न कसा विचारेल? आणि अर्जुनाचा हा नुसता प्रश्न जो आहे आपल्या अध्यायाच्या, सॉरी चुकलं माझं, पहिल्या श्लोकाच्या निमित्ताने, पण भगवंतांचं त्याच्यावर जे उत्तर आलेलं आहे आणि भगवंतांच्या उत्तराचा जो रोख आहे त्याच्यातून अर्जुनाच्या प्रश्नाचं खरं अर्थ कळतो की अर्जुनाला नक्की काय विचारायचं आहे. हे जेव्हा आपण बघू, जेव्हा श्रीकृष्ण भगवान, चुकलं माझं, भगवान उवाच जेव्हा येईल तेव्हा आपण बघू. पण मुद्दा एवढाच आहे की या दोन प्रश्नांमध्ये फरक आहे. कारण तिसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी जो प्रश्न विचारला होता तेव्हा कर्मसन्यास आणि कर्मयोग हा दोन वेगवेगळ्या, काय म्हणूया, मनुष्यांच्या ठिकाणी ते संभवतं. ही जी निष्ठा आहे आत्मज्ञानाची ती दोन वेगवेगळ्या, काय म्हणूया, मनुष्यांबद्दल, दोन वेगळ्या व्यक्तींबद्दल बोलणं सुरू आहे. तो प्रश्न होता. आणि आत्ताचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचा रोख म्हणूया किंवा त्या प्रश्नाचं त्या प्रश्नाचा मुख्य अर्थ असा आहे, आपण थोडासा विचार करू. एक ज्ञानी आणि एक अज्ञानी पुरुष असतो समजा, बरोबर? ज्ञानी पुरुष जो असतो त्याला ज्ञानी संन्यासी म्हटलेला आहे. त्यालाच त्याच्याच बाबतीत कर्मसन्यास शक्य आहे, संभवतो. नव्हे कर्मसन्यासच शक्य आहे, कर्मयोग शक्य नाही, कर्मयोगाची तिथे आवश्यकता नाही. कारण जो ज्ञानी आहे त्याला हे सर्व मिथ्या आहे याचा प्रत्यक्ष अनुभव आलेला असतो. लक्षात, म्हणून मी म्हणालो बारकावे खूप आहेत, म्हणून आपल्याला बोट धरूनच जायचं संतांचं पुढे पुढे. पुन्हा एकदा सांगतो, जो ज्ञानी संन्यासी असतो त्याच्या बाबतीत कर्मसन्यास शक्य आहे, नव्हे कर्मसन्यासच शक्य आहे, कर्मयोग तिथे संभवतच नाही. कारण कर्मयोगासाठी जे कर्म करणं, त्याच्यासाठी जे कृत्रिम साधना करणं, समत्व बुद्धी फलाविषयी आणि म्हणजे सिद्धी असिद्धीविषयी समबुद्धी ठेवणं, या सगळ्याची गरजच नसते. कारण त्याला त्याच्या, काय म्हणूया, मिथ्यात्वाचा अनुभव आलेला असतो.
मी आत्मरूपाने अकर्ता आहे असा प्रत्यक्ष अनुभव ज्ञानाने घेतलेला असतो. पण अज्ञानी जो असतो त्याच्या बाबतीत दोन्ही गोष्टी संभवतात. हा त्यातला बारकावा आहे. अज्ञानी कर्मयोग तर करू शकतो नव्हे, करायलाच हवाय. आणि भगवंतांनी पुढे तेच उत्तर दिलंय ते आपण जेव्हा तिथे पोचू तेव्हा बघूयाच, की कर्मयोग श्रेष्ठ का कर्मसन्यास श्रेष्ठ, हे अज्ञानाच्या बाबतीत विचारलेला प्रश्न आहे अर्जुनांनी. हा मुद्दा आहे आपला आत्ताच्या बोलण्याचा. आणि अज्ञानी जो असतो तो संन्यासही घेऊ शकतो, शक्य आहे. काय म्हणूया, ज्ञानप्राप्तीच्या उद्देशानेच तो संन्यास घेऊ शकतो. पण मुद्दा हा आहे, पुढे भगवंतांनी जे काय श्रेष्ठ आहे ते सांगितलं आहे आणि ते का श्रेष्ठ आहे तेही सांगितलं आहे. त्याचं विवेचन आपण तेव्हा बघणारच आहोत. पण त्याचा थोडक्यात अर्थ आत्ता एवढाच लक्षात घ्यायचा आहे आपल्याला, तो असा की जर साधन चतुष्टय संपन्न न होता जर संन्यास घेतला तर परमपूज्य मंदाते म्हणतात त्याप्रमाणे जेवढ्या उंच जातो तो संन्यासी तितक्या वरून खाली आपटतो. कारण अधिकार नसताना जर संन्यास घेतला असेल तर पाय घसरण्याची शक्यता जबरदस्त असते. हा त्याच्यातला मुद्दा आहे. आणि ह्या दृष्टीने कर्मयोग अज्ञानी जो आहे त्याच्यासाठी श्रेष्ठ आहे कर्मसन्यासापेक्षा. हा आहे गर्भितार्थ याच्या प्रश्नाचा, अर्जुनाच्या आणि भगवंतांच्या पुढच्या बोलण्याचा. आणि हा आहे बारकावा अर्जुनाच्या या अध्यायातल्या ह्या प्रश्नाचा आणि तिसऱ्या अध्यायातल्या जायसी चेत्कर्म असते तिथे विचारलेल्या प्रश्नाचा. त्यामुळे अज्ञानासाठी ज्याचा अधिकार नाही, अजून तेवढी तयारी नाही, इंद्रियांवर तेवढा संयम नाही, तो जितेंद्रिय नाही, तो ज्ञानात तत्पर नाही, मुद्दाम चौथ्या अध्यायातले सगळे शब्द वापरून घेतो आहे आणि ते ज्ञानाचं वर्णन आहे. हे ज्याच्याजवळ नाही त्याच्यासाठी कर्मयोगच श्रेष्ठ आहे. आणि दोन्हीनी शेवटी तेच प्राप्त होतं असं पुढे सगळे विचार आता येणार आहेत. पण मला आता थोडंसं पुढचंही बोलावं लागतं आहे, कारण अर्जुनाच्या प्रश्नाचं एकंदर आवाका आपल्या लक्षात आला पाहिजे म्हणून. सुंदर दृष्टांत परमपूज्य मंदादेंनी दिला होता याच्यासाठी, की एका गावाहून दुसऱ्या गावाला जायचं आहे. समजा आता मला पुण्याहून अमरावतीला जायचं आहे. उडून जाण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. त्यामुळे मी एकतर पायी जाणार, सायकलने जाणार, गाडीने जाणार. त्यामुळे माझ्या मार्गामध्ये टप्पे आहेत, क्रम आहे. पुण्याहून पहिले मला नगर लागेल, नगरहून मग औरंगाबाद लागेल, औरंगाबादहून मग अजून काही लागेल, मग अमरावती लागेल. हा जो माझा प्रवास आहे हे टप्पे आहेत. हे असे टप्पे गाठतच मला जावं लागणार. हळूहळू, ढाळे ढाळे, केतुलेनी एके वेळी. ओव्या लगेच आपल्या मदतीला धावून येतात. हळूहळू, ढाळे ढाळे, केतुलिनी एके वेळी. पण माझ्याकडे समजा हेलिकॉप्टर असेल तर पुण्यातून उठलं थेट अमरावतीतच, मध्ये कुठल्या टप्प्याची गरज नाही. विहंगम मार्ग, तेही सगळं आपलं वर्णन वाचून झालेलं आहे. पण विहंगम मार्गाचे अधिकारी म्हणून कर्मसन्यास कोणासाठी, कर्मयोग कोणासाठी, हा विचार करतो आहे. आणि त्याच्यात एक इतका सुंदर त्या दृष्टांतामध्ये एक गमतीशीर ट्विस्ट म्हणूया त्याला मंदादेंनी दिला. तो असा, त्या मंदादेंचा दृष्टांत सांगतो मी तुम्हाला, की मंदादे म्हणाल्या की मार्गामध्ये समजा मी गाडीने जातोय, तोच आपला दृष्टांत पुढे सुरू ठेवूया, पुणे ते अमरावती. मध्ये समजा गाडी बंद पडली, मागून कोणी येणारे असतात चांगले लोक, ते म्हणतात अरे गाडी बंद पडली का तुमची, माझ्या गाडीत बसा. कधी पाणी संपलं, कोणी त्यांचं पाणी आपल्याला देऊ करतं. कुठे काही हॉटेल नसेल, कोणी आपला डबासुद्धा कोणी आपल्याबरोबर शेअर करू शकतं. हे सगळं होऊ शकतं. थोडं मागे पुढे चालतं. मंदा ते म्हणाल्या हेलिकॉप्टर जर बंद पडलं तर आकाशात, हेलिकॉप्टर जर बंद पडलं तर काय करायचं. मुद्दा आला असेल लक्षात. हा दृष्टांत आहे. अधिकार नसताना कर्मसन्यास चुकलं.
आणि ह्या दृष्टीने पुढची सगळी मांडणी आता 5व्या अध्यायाची होणार. हा त्यातला बारकावा आहे. आणि अर्जुन तेच विचारतोय की श्रीकृष्णा, तू एकदा कर्माचा त्याग आणि पुन्हा कर्माचे अनुष्ठान करण्यास सांगतोस, या दोन्हींमध्ये जे अधिक श्रेयस्कर असेल त्या एकाचाच चांगल्या रीतीने तुम्हाला निश्चित उपदेश कर. आणि अजून एक छान गोष्ट सांगतो. 42 क्रमांकाचा जो शेवटचा श्लोक होता की नाही 4थ्या अध्यायामध्ये, त्याच्यात काय म्हणाले होते भगवंत? याकरिता अर्जुना, अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या व हृदयात राहणाऱ्या या आत्मविषयक संशयाला ज्ञानरूप खड्गाने छेदून निष्काम कर्मयोगाचे आचरण कर. याचा अर्थ काय आहे? अजूनही 4थ्या अध्यायाच्या शेवटापर्यंत अर्जुनाचं अज्ञान अजून गेलेलं नाही. म्हणजे अर्जुन या व्याख्येमध्ये चपखल बसतो, हा मुद्दा. आणि अर्जुनाला हे कळलेलं आहे म्हणून तो विचारतोय की एका अज्ञानासाठी दोन्ही गोष्टी शक्य आहे. अज्ञानी पुन्हा एकदा कर्मसन्यासही करू शकतो, कर्मयोगही करू शकतो, पण ह्यातलं नेमकं श्रेष्ठ काय तू आता मला सांग, असा हा अर्जुनाचा प्रश्न. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण गीतादीपस्तंभाकडे बोलू. थोडंसं कठीण झालं का? मी कठीण आहेच, मी आधीच सांगितलं होतं, म्हणूनच बोट सोडायचं नाही या संतांचं, नाही तर फार चटकन हरवू शकतो आपण. त्यांचं बोट धरून धरूनच पुढे जायचं आपल्याला. अध्याय 5वा, कर्मसन्यास योग. परमपूज्य काकांचे 4च ओळी आहेत फक्त सुरुवातीला, की बुद्धीला भ्रम झाल्यानंतर ती मूळची कितीही सात्विक, तीव्र व सूक्ष्मदर्शी असली तरी तिला तत्वाचे वर्म लक्षात येणे किती कठीण जाते ते अर्जुनाच्या प्रश्नावरून लक्षात येते. सुंदर वाक्य आहे की एकदा बुद्धीला जर भ्रम झाला, मग ती मूळची कितीही सात्विक असली, अर्जुनासारखी कितीही तीव्र असली, सूक्ष्मदर्शी असली, तरी तत्वाचे वर्म लक्षात येणे कठीण जाते. 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला जशी जशी व्यामिश्र उपदेशाची त्याला शंका आली होती, मगाशी मी जो श्लोक वाचला ना, जायसी चेतकर म्हणसे, त्याच्यानंतर त्यांनी भगवंतांवरती आरोपच केला होता की तुमचं बोलणं व्यामिश्र आहे, संदिग्ध आहे, अशी शंका त्याला आली होती. तशीच संदिग्धता त्याला अजूनही भगवान श्रीकृष्णांच्या उपदेशात दिसत आहे. त्यामुळे अर्जुनाला बालबुद्धी हे शेलके विशेषण ऐकून घ्यावे लागले. ते बालबुद्धी त्याला का म्हटलंय ते 2ऱ्या श्लोकामध्ये येणार आहे, तेव्हा आपण बघू. हा जो अर्जुनाचा प्रश्न आहे, अर्जुन वाच, पुन्हा एकदा मी श्लोक वाचतो. संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम च शंससी यच्छ्रेय एतयोरेकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. शंससी याचा अर्थ सांगतोस असा अर्थ आहे बरं. आणि संन्यास याचा अर्थ त्याग. की अर्जुन म्हणाला की हे श्रीकृष्णा, एकदा तू कर्मसन्यासाची म्हणजे त्यागाची व पुन्हा तिथल्या तेथेच कर्मयोगाचीही प्रशंसा करीत आहेस, म्हणून या दोन्हीतील अधिक श्रेयस्कर असेल तेच निश्चित करून मला सांग. म्हणजे माझ्यासाठी काय आहे सगळ्यात महत्त्वाचं अर्जुन विचारतो. आणि अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचा तोच प्रश्न आहे, कारण जे अर्जुनाला सांगितलं जाणार आहे तेच माझ्यासाठी सुद्धा आहे. एक छोटं 2च ओळींचं काकांचं त्याच्यावरचं विवेचन आहे की 4थ्या अध्यायाच्या 15व्या श्लोकातील कर्म करण्याची आज्ञा अर्जुनाच्या ठिकाणी संभ्रम निर्माण करत आहे. आणि 2ऱ्या अध्यायातील 45व्या श्लोकात सांगितलेले निर्योग क्षेम आत्मवान हे शब्द अजून त्याच्या अंतःकरणात घर करून बसले आहेत. पुढील सर्व उपदेश पुसून गेल्यासारखा झाला आहे. आणि आता कर्मयोगाचं श्रेष्ठत्व सांगण्यासाठी पुढे आता श्री भगवान वाचे येणार आहे. आणि त्याच्यावरच्या 6 श्लोकांचा गट काकांनी केलेला आहे. आपले 6 श्लोक होईस तर आपण काही आता गीतादीपस्तंभाकडे वळणार नाही आहोत. आता याच्यावरच्या ओव्या बघूया. मग पार्थू श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतःकरणे विचारले. की मग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला की अहो हे तुमचे असे कसे बोलणे, दोन्हींपैकी कोणतेही एकच निश्चित असते तर स्वबुद्धीने त्याचा विचार करता आला असता. थोडक्यात काय, निश्चित ठरवता येत नाही, स्वबुद्धीने त्याचा विचार करता येत नाही आहे.
मागा सकळ कर्मांचा संन्यासू तुम्हीच निरूपिला होता बहु असू तरी कर्मयोगी केवी अतिरसू पोखे तसा पुढती. की यापूर्वी तुम्हीच सर्व कर्मांचा त्याग अनेक रीतींनी सांगितला होता. म्हणजे चौथ्या अध्यायात आपण जे आता सगळे श्लोक बघितले, कर्मसन्यास थोडक्यात सांगितला होता. तर मग पुन्हा आता कर्मयोगात प्रमाणापेक्षा अधिक रस का दाखवित आहात? कर्मयोगाला का बरे पुष्ट करता? त्या प्रश्नात ओवीतनं अजूनही गोष्ट आपल्याला कळते. अर्जुन अजूनही त्याला जे ऐकावंसं वाटतं आहे ते कृष्णांच्या भगवंतांच्या तोंडून वदवून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याला एकदा तरी म्हणावं भगवंतांनी की तुझं आता बरोबर आहे. मी सांगितलं ना मगाशी, हे भगवे कपडे, हे वस्त्र नेसायची आणि चला अरण्यामध्ये संन्यास घ्यायचा, कर्म, हे त्याला कधीतरी भगवंत सांगतील अशी अजूनही आशा अर्जुनाला वाटते. आणि म्हणून तो म्हणतोय की हे सगळं सांगितलं, मग आता पुन्हा कर्मयोगात प्रमाणापेक्षा अधिक रस का दाखवता? ते कोणी ठरवायचं? अर्जुनानेच ठरवलं. प्रमाणाच्या बाहेरचं आहे का प्रमाणात आहे? ऐसे द्व्यर्थ हे बोलता. पुन्हा आता अर्जुनाने पुन्हा एकदा काय म्हणूया, छोट्या प्रमाणात आरोप करायला सुरुवात केली पुन्हा भगवंतांवरती. या ओवींच्या माध्यमातून आपण असं म्हणूया. श्लोकात तसं नाहीये, महाराजांनी ओव्या लिहिल्यात. ऐसे द्व्यर्थ हे बोलता आम्हा नेणतयांच्या चित्ता आपुलिये चाडे श्री अनंता उमज नव्हे. श्री अनंता असे हे दुटप्पी बोलल्यावर आम्हा अज्ञानी लोकांच्या मनाला आपल्या इच्छेप्रमाणे निर्णय करता येत नाही. पुन्हा आधी व्यामिश्र, इकडे दुटप्पी. ऐके एक सारा ते बोधिजे तरी एकनिष्ठची बोलीजे हे आणखी काय सांगेजे तुम्हा प्रती. ऐक, एक सिद्धांत सांगावयाचा असेल तर अनेक वाक्यांच्या द्वारा एकच तात्पर्य सांगितले पाहिजे. देवा, हे तुम्हाला दुसऱ्याने शिकवावे लागते काय? हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती, म्हणजे तुम्हाला सांगण्याची वेळ येते का, असं माऊलींनी ओवी म्हणून सांगितलं. हा फरक पडतो, स्टोरी टेलिंग याला म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला कथा सांगतात आहे, असं शंकराचार्यांच्या भाष्यात तुम्हाला दिसणार नाही काहीच. कारण तिथे शंकराचार्यांनी काय जबाबदारी आहे त्यांच्यावरती, आपल्यासारख्या अज्ञानांना भगवंतांचं नेमकं म्हणणं काय आहे हे समजून सांगणे, आणि त्याच्यावरती काय म्हणूया, जे काही साधक बाधक प्रश्न निर्माण होतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणे. म्हणजे स्वतःच वेळ आली तर ती निर्माण करणे पूर्व पक्षाच्या नावाखाली, आणि उत्तर पक्षाच्या नावाखाली त्याची उत्तर देणे. एक महान कार्य आचार्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला त्या दोन, मी जसं म्हणालो, प्रश्नांमधला जो बारकावा आहे 3ऱ्या अध्यायातला आणि 5व्या अध्यायातला, तो तेव्हाच लक्षात येतो. कारण ते जर नाही वाचलं आणि ह्या ओव्या वाचल्या ना, तसं वाटतं बरोबर आहे, अर्जुनाचं अगदी करेक्ट. मी स्वतःला त्याच्या पंक्तीला बसवून घेतो तेवढ्यापुरती. ही इज ॲब्सोल्युटली करेक्ट असं शुद्ध मराठीत सांगतो मी. कारण माझ्यासुद्धा हे लक्षात येतं नाही की इथे अधिकार भेदाप्रमाणे कर्मसन्यास कोणासाठी, कर्मयोग कोणासाठी. जो अज्ञानी आहे त्याला दोन्ही गोष्टी कशा संभवतात, जो ज्ञानी आहे त्याला फक्त कर्मसन्यासच कसा संभवतो, आणि ज्ञान झाल्याशिवाय मोक्ष नाही, मोक्ष मिळाल्याशिवाय नैष्कर्म्य सिद्धी नाही, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, हे सगळं समजून न घेता किंवा समजलं असेल तरी लक्षात न राहिल्यामुळे असे प्रश्न निर्माण होतात. तरी याची लागे तुमते म्या राऊळासे विनविले होते, जे हा परमार्थ ध्वनी न बोलावा. तरी याकरिताच तुम्हा थोरांना मी विनंती केली होती की हा परमार्थ गूढपणाने सांगू नका. इति अर्जुन. परी मागील असो देवा, आता प्रस्तुती उकल देखावा, सांगे दोही माझी बरवा मार्गू कवण. परंतु ते मागचे असो देवा, आता तुम्ही प्रस्तुत विषयासंबंधी निर्णयाचा विचार करून पाहावा. अर्जुन काय म्हणतात, भगवंतांनाच म्हणतं की तुम्हीच नीट विचार करा आणि निर्णय करा, आणि दोन्हींपैकी कोणता मार्ग चांगला आहे तो सांगावा. जो परिणामींचा निर्वाळा अचुंबितू ये फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची. जो मार्ग परिणामी गोड आहे, अचूकपणाने फळापर्यंत येतो आणि आचरण करण्यास सहजच सरळ आहे. बहुतेक ज्ञानेश्वर महाराजांची आणि अर्जुनाची भेट झाली तसं मला वाटलं.
होईल वाचल्यानंतर. ज्ञानेश्वर महाराज तीच म्हणाले चौथ्या अध्याय, की मार्ग आमचा गोड पण आहे, अचूक फळापर्यंत पण तो नेतो, आणि आचरण करण्यास सहज सरळ आहे. जसं ते काव्य पण आहे, मोक्ष पण आहे, हे जे आपण सगळं बघितलं होतं. जैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्गो तरी बहुसाल सांडे, तैसे सुखासना सांगडे सोहपे होय. नेहमी छान दृष्टांत दिलाय की जसे निद्रेचे सुख तर न मोडले पाहिजे आणि मार्ग तर पुष्कळच संपला पाहिजे, तशा प्रकारचे सुखदायक आसन म्हणजे बसणे ज्यात आहे, अशा मेणा किंवा पालखीसारख्या वाहनाप्रमाणे परमार्थाचा मार्ग सोपा असावा. दुसऱ्या कोणीतरी गाडी चालवावी, मस्त झोपावं आणि 680 880वरचा ट्रॅफिक 2 तासाचा कसा संपला कळू नये, असं जसं असावं. म्हणजे निद्रेचं सुखही मिळतं आणि डोळे उघडले की घरही आलेलं असतं. अशा पद्धतीचा सुंदर प्रवास व्हावा. जेणे अर्जुनाची नि बोले, देवो मनी रिझले, मग होईल ऐके म्हणितले संतोषोनिया. अर्जुनाच्या या बोलण्याने देव मनात आनंदित झाले. मग संतुष्ट होऊन म्हणाले, तुझ्या म्हणण्याप्रमाणे सांगणे होईल ते ऐक. देखा कामधेनू ऐसी माये, सदैवा जया होय, तो चंद्रही परी लाहे खेळावया. ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात, असे पहा की कामधेनूसारखी आई ज्या भाग्यवानाची आहे, त्याला तो आकाशस्थ चंद्र देखील खेळावयास मिळू शकतो. त्यामुळे अर्जुनाने किती वेळा ते प्रश्न विचारले तरी भगवंत मनात रिझणारच आहे आणि संतोषानेच त्याचं प्रबोधन करणार आहेत. पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची या आरता, काय क्षीराब्दी दूध भाता देई जेची ना. महाभारतातील अनुशासन पर्वाच्या 14व्या अध्यायात अशी कथा आहे की वसिष्ठ गोत्रातील व्याघ्रपाद ऋषींचा उपमन्यू नावाचा मुलगा होता. तो एकदा आपल्या आई वडिलां तो आपल्या तो एकदा आपल्या वडिलांबरोबर यज्ञाकरता एका धनिकाच्या घरी गेल्यावर त्याला तिथे गाईचे ताजे व मधुर दूध प्रथमच पिण्यास मिळाले. घरी आल्यावर त्याने दुधासाठी हट्ट घेतला. आईने पीठ पाण्यात कालवून दिले, पण त्याला दुधाची चव नसल्यामुळे तो ते घेईना. तेव्हा आईने दुधाकरता ईश्वराची प्रसन्नता करून घेण्यास सांगितले. या निर्दंभ स्वभावाच्या उपमन्यूने उग्र तपश्चर्या केली आणि त्या योगाने श्री शंकरांनी प्रसन्नतेने त्या उपमन्यूच्या इच्छेप्रमाणे दूध भात खाण्याकरता त्याला एवढा मोठा क्षीरसमुद्र दिला नाही काय, असा प्रश्न महाराज इथे त्या त्यामुळे दृष्टांताच्या निमित्ताने उपस्थित करतात. किती सुंदर, म्हणजे काय सांगणं सुरू आहे की अर्जुन आणि कृष्णातलं पुन्हा जो एक प्रेमळ नातं आहे आणि त्या नात्यातून नातं म्हणजे प्रत्यक्ष नातं तर आहेच, पण सखा हे जे एक महत्वाचं नातं आहे ते दोघं. आणि का सखा? कारण तो सखा होण्याच्या अधिकाराचाच होता ना अर्जुन. तर त्याच्यासाठी हे एक सुंदर दृष्टांत दिला की दूध भातासाठी शंकरांनी त्याला क्षीरसमुद्रच देऊन टाकला. आणि म्हणूनच तैसा 12व्या ओवीत तेच म्हणलं, तैसा औदार्याचा पुरवठा श्रीकृष्ण आपू जाहरिया सुभटा, त्या सर्व सुखाचा वसवटा तो चिनोहा. त्याप्रमाणे औदार्याचे घर असलेला श्रीकृष्ण अर्जुनाच्या स्वाधीन झाल्यावर तो अर्जुनच एक सर्व सुखाचे वसतिस्थान का होऊ नये. औदार्याचे घर असलेला श्रीकृष्ण अर्जुनाच्या स्वाधीन झालेला आहे. त्यामुळे त्यांनी मगाशी जसं म्हणाले, कामधेनूसारखं जी जी इच्छा करावी ती प्राप्त होणारच. अर्जुन एक सुखाचं वसतिस्थान का होऊ नये, असा छान एक प्रतिप्रश्न केलेला आहे. एथ चमत्कार कायसा, गोसावी श्री लक्ष्मीकांता ऐसा, आता आपुलिया सवेसा मागावा की. तर यात आश्चर्य ते काय, लक्ष्मीकांतासारखा धनी लाभल्यावर आता आपल्या इच्छेप्रमाणे मागितले पाहिजे. म्हणून अर्जुने म्हणितले, ते हासुनी येरे दिधले, तेची सांगेन बोलिले काय कृष्णे. म्हणून अर्जुनाने जे मागितले ते श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन दिले.
श्री ज्ञानदेव म्हणतात, श्रोते हो, श्रीकृष्ण अर्जुनाला काय बोलले तेच मी तुम्हाला सांगतो. पुन्हा एकदा कथा सांगणं सुरू आहे आणि ती चौथ्या अध्यायात आपल्याला ज्याप्रमाणे माऊलींनी सांगितलं की अशा अशा पद्धतीने मी तुम्हाला कथा सांगेन, अगदी त्याच पद्धतीने पहिल्याच श्लोकावरती भगवान गोपालकृष्ण कशा पद्धतीने आणि का म्हणून इतके प्रसन्न आहेत अर्जुनावरती याचं सुंदर वर्णन करत करत आपल्याला आपल्या नकळत तत्वज्ञानाची ती गोळी गोड काव्यरसामध्ये बुडवून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला ते औषधं देतात आहेत. माझ्यामुळे जरा हेवी झालेला आहे, कठीण झालं आहे, पण कठीण आहेच, प्रश्नच नाही. त्याच्यात मी वाचतोय मग काय विचारता. कारण पुढे कर्मसन्यास आणि कर्मयोग याच्याबद्दल आता श्री भगवान उवाचच आहे, भगवंत बोलायला लागणार आहेत. आणि मगाशी मी जसं म्हणालो की अज्ञानासाठी हे दोन्ही गोष्टी शक्य आहे. अज्ञानी जो मनुष्य आहे तो कर्मसन्यासही घेऊ शकतो, कर्मयोगही करू शकतो. त्यातलं त्यांनी काय करावं हे आता भगवंत सांगणार आहेत आणि का करावं मुख्य हे सांगणार आहेत, की जे अर्जुनानी अगदी स्वतःचा वैयक्तिक प्रश्न म्हणूनच त्यांनी विचारलेला आहे. त्यामुळे कठीण आहे थोडंसं. आपण पुन्हा एकदा जेव्हा पुढच्याला पुन्हा एकदा त्याची एक उजळणी, पुन्हा एकदा नीट सगळं असं बसवून घेऊ. पण एक मनामध्ये माझ्या असं आलं की तुम्ही एक असा छोटासा टेबल डोळ्यासमोर आणू शकता. रोज कॅन बी ज्ञानी आणि अज्ञानी आणि कॉलम्स कॅन बी कर्मसन्यास आणि कर्मयोग, अँड देन ट्राय टू चेक द बॉक्सेस. लक्षात असं थोडंसं छान अशी सुटसुटीत मांडणी करून घेतली की मग आपल्याला समजायला सोपं जातं. मी इथे थांबतो. आपण पहिले नेहमीप्रमाणे पसायदान म्हणू आणि मग भजन घेऊया म्हण. हवसलस. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान.